नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। फायनली चिंगीला न्याय मिळणार आहे, कारण अंशुमन एवढं सगळं होऊन पण चिंगीवरच आरोप करत आहे। चिंगीचे आता प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत, चिंगी प्रेग्नंट आहे आणि अंशुमनने इकडे सुरुवात काय केली तर हे बाळ माझं नाहीये असं अंशुमन जेव्हा सांगतो तेव्हा मात्र स्वानंदी समर या दोघांनाही राग येतो, कारण चिंगीचे रिपोर्ट आहेत आणि त्या रिपोर्टनुसार स्पष्ट दिसतंय आणि त्यामध्ये चिंगी प्रेग्नंट आहे। मल्लिका सुद्धा चिंगीवरती आरोप करत असते, माझ्या मुलावरती नको ते बालंट आणलं जाते, माझ्या मुलाचं लग्न मोडण्यासाठी हे सगळं केलं जाते असे आरोप लावले जातात। पण समर मात्र आता स्वानंदीवर विश्वास ठेवून चिंगीची बाजू घेणार आहे आणि चिंगीची साथ देणार आहे। त्यावेळेस त्यांनी अंशुमनचं चांगलंच थोबाड पण फोडलेलं आहे आणि चिंगीचं कन्यादान करण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता लग्नाचा दिवस आहे, म्हणजे अंशुमनचं लग्न एवढ्या घाईघाईत चाललेलं आहे। कारण फक्त दिलेलं आहे की त्या मुलीच्या घरचे म्हणजे त्या मुलीची आजी आजारी आहे आणि ती बेड रिडन आहे, तर तिला लवकरात लवकर नातीचं लग्न बघायचं आहे आणि त्यासाठीच हे लग्न घाईत करण्याचा निर्णय घेतलेला असतो। अगदी 2च दिवसांमध्ये हे सगळं सुरू झालेलं असतं। आता अंशुमन लग्नासाठी तयार झालेला असतो, त्याचवेळी मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता तिथं आलेले असतात आणि मल्लिका म्हणत असते, बघितलं का कसा दिसतोय माझा लेक, अगदी राजबेंडा दिसतोय असं मल्लिका म्हणत असते आणि आपल्या लेकाचं गोड कौतुक करत असते। त्याचवेळी ती म्हणते हा फेटा घाल, तेव्हा तो म्हणत असतो की नाही नकोय मला मग हा फेटा नकोय ग, तो किती जड आहे आणि तुला माहिती आहे ना मग माझं डोकं दुखल त्या फेट्याने। तेव्हा मात्र मल्लिका म्हणते काही डोकं वगैरे दुखणार नाहीये, घाल तो फेटा, बरं वाटेल तुला असं म्हणत आता जबरदस्ती त्याला तो फेटा घालायला सांगते आणि म्हणते आपण खानदानी आहोत ना, खानदानी लोकांनी फेटा घालायचा असतो आणि तू तर राजबिंडा आहेस एवढं लक्षात ठेव असं त्याला सांगितलं जातं। त्याच वेळी आता अंशुमनला दोघेही बोलत असतात, अंशुमनला म्हणत असतात की काय झालं, कसला विचार करतोय। त्यावेळेस अंशुमनचं म्हणणं असतं काही नाही ग मॉम, म्हणजे मला ना खरं तर कळत नाहीये की टेन्शन आलेलं आहे, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हेच कळत नाहीये, पण या सगळ्या गोष्टी कशा सोडवायच्या याचाही विचार करत आहे। तेव्हा मल्लिका म्हणत असते की बस झालं आता ना, मला ना कळतच नाहीये की या स्वानंदीचं काय करायचं। आणि अंशू तुझ्या मनात त्या चिंगीबद्दल काही नाहीये ना? तेव्हा अंशुमन म्हणतो की नाही मॉम, तसं काहीच नाहीये, कसलाही माझ्या डोक्यात विचार नाही आणि काही झालं तरी ती मोलकरीण, तिची आणि माझी लायकी आहे का? तेव्हा मल्लिकाचं म्हणणं असतं की हे बघ अंशुमन, काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आत्ता सध्या तुझं चांगल्या घरामध्ये लग्न होते, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित जुळल्या जात आहेत, त्यामुळं तू मध्ये अजिबात गोंधळ करू नको आणि कुठल्याही गोष्टी तिथे आता अडथळा आणू देऊ नको। आता स्वानंदी समर सगळेच आता लग्नासाठी आलेले आहेत। मंडपामध्ये स्वानंदी सगळ्या गोष्टी पाहते, गुरुजींना सुद्धा काय हवं नको ते पाहते आणि त्यांच्या बाबतीत ती त्यांच्याशी काही गोष्टी डिस्कस सुद्धा करत आहे, त्यांना विचारत सुद्धा आहे। त्यासोबतच आता अधीरा सुद्धा लग्नासाठी आलेली आहे, अधीराचा पाय बरा झालेला आहे आणि अधीराही लग्नासाठी आलेली आहे। आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजेच स्वानंदीचं लक्ष मात्र बारीक आहे, चिंगीचं वागणं काय चाललंय, त्याचबरोबर अंशुमन, मल्लिका, अर्पिता हे सगळेजण कशा पद्धतीने वागत आहेत या सगळ्या गोष्टींचा खुलासा तिथे होत आहे। आणि त्याचबरोबर स्वानंदी मात्र हुशारीने या सगळ्या गोष्टी आता समोर आणणार आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। आजीचं लक्ष असतं, आजी म्हणत असते की हो स्वानंदी अगदी मनापासून सगळ्या गोष्टी करत आहे, कुठल्याच गोष्टीमध्ये काहीच प्रॉब्लेम येऊ देत नाही, कारण स्वानंदीला हे सगळं माहिती आहे, ती या घरची मोठी सून आहे आणि त्या हक्काने ती ह्या सगळ्या गोष्टी करत आहे असं सुद्धा सांगितलं जातं। त्याचबरोबर इकडे आता मल्लिका म्हणत असते की हो आणि जावा जावा मिळून दोघीही सगळं सांभाळतील हा व्यवस्थित, हो ना आई असं म्हणत आजीला ती सांगत असते। इकडे मात्र आता होणारी सून त्याचबरोबर तिच्या आईवडील हे लग्नासाठी आलेले असतात, सगळेजण तिथं आलेले आहेत, सगळे खुश आहेत, आनंदात आहेत। आणि त्याचबरोबर इकडे चिंगीची अवस्था मात्र खूप वाईट झाली आहे, चिंगीला खूप वाईट वाटतंय, चिंगीला कळतच नाहीये की हे सगळं काय होतंय, या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आहे हा एकच प्रश्न चिंगीच्या पुढे असतो। चिंगीला कळतच नसतं की मी काय करू, मी कसं सोडू हे सगळं, कारण ह्या सगळ्या गोष्टी चिंगीसाठी खूप भयानक झालेल्या असतात। चिंगीला कळत नाहीये, चिंगीने जो काय डिसिजन घेतलेला असतो त्या बावळट अंशुमनवर जो काही विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे चिंगीची ते वाट लागलेली आहे। चिंगीला असं वाटत होतं की अंशुमन किती चांगला आहे,
पण चिंगीला ही गोष्टच माहीत नाहीये की अंशुमननेच तिची वाट लावलेली आहे. अंशुमनमुळंच तिच्या बाबतीत हे सगळं चुकीचं घडलेलं आहे. ही गोष्ट चिंगीच्या लक्षात आलेली नव्हती आणि चिंगीने मात्र आंधळेपणाने विश्वास ठेवलेला होता आणि आंधळेपणाने विश्वास ठेवून स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलेला आहे. कारण स्वानंदीने चिंगीला सांगितलं होतं तू त्या अंशुमनवर विश्वास ठेवू नको, पण चिंगीने ऐकलं नव्हतं. आता मात्र चिंगी टेन्शनमध्ये आलेली आहे. चिंगीला त्रास होत असतो आणि चिंगी विचार करते की नाही, मला माझं जीवन संपवलं पाहिजे आणि यासाठी चिंगी जाते आणि गोळ्या खायचा निर्णय घेते. पण स्वानंदीचं लक्ष बारीक असतं चिंगीवरती. चिंगी कुठं दिसत नाहीये हे स्वानंदीच्या लक्षात येतं. स्वानंदी लगेचच चिंगीला शोधत जाते, तिच्या रूमकडे जाते, शोधाशोध करू लागते आणि चिंगीच्या रूमचा दरवाजा जोरात ढकलते आणि तेव्हा मात्र स्वानंदीच्या लक्षात येतं की हे वेगळंच काहीतरी चाललेलं आहे. चिंगीने हातामध्ये गोळ्या घेतलेल्या असतात आणि चिंगी जीव देत असते. त्या सगळ्या गोळ्या ती एकदम खाणार असते तेव्हा स्वानंदी तिथं पोहोचते आणि चिंगीचा हात उधळते. त्या सगळ्या गोळ्या ती बाजूला फेकून देते. आता मात्र स्वानंदीला प्रश्न पडलेला असतो. स्वानंदी म्हणत असते, काय चाललंय चिंगी, तुला कळतंय का हे सगळं काय करतेस तू? आता तरी सत्य काय आहे ते सांग मला. स्वानंदी चिंगीला विचारत असते. आता मात्र चिंगी सांगू लागते की वहिनी, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते, कसली चूक, काय केलंस तू? तेव्हा चिंगी म्हणत असते की वहिनी, माझ्याकडनं चूक झाली आहे. मी अंशुमन सरांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी मला फसवलंय. चिंगीला स्वानंदी विचारते, फसवले म्हणजे आणखी काय झालंय, कळेल का मला? असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मात्र स्वानंदीला ती सांगते की मला ना फसवलंय, मी प्रेग्नंट आहे. चिंगी बेशुद्ध पडलेली असते. स्वानंदी चिंगीला घेते आणि हॉस्पिटलला जाते. हॉस्पिटलला गेल्यानंतर ज्या गोष्टी समोर येत होत्या त्या मात्र खूपच भयानक अशा असतात, ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता. हे सत्य आता समोर येणार असतं आणि आता मात्र स्वानंदी त्याच विचारात पडलेली असते. या चिंगीला सावरायचं कसं, या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं? आता मात्र इकडे अंशुमनचं लग्न होत असतं. स्वानंदी चिंगीला म्हणते की काय चाललंय हे सगळं, मला कळेल का, काय आहे हे सगळं, असं ती विचारते. आणि तेव्हा मात्र आता स्वानंदीच्या समोर जी गोष्ट येते ती सांगते की हे मूल अंशुमनचं आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो. स्वानंदी म्हणते, काय? चिंगी म्हणते की हो, हे खरं आहे. असं चिंगीने सांगितल्यानंतर आता स्वानंदीला धक्का बसलेला असतो. स्वानंदी म्हणते, चल, मी तुझं लग्न लावून देणार आहे. चिंगी म्हणते, पण त्यांचं लग्न होतंय तिथे. स्वानंदी म्हणते, मी आहे ना, मी तुझी जबाबदारी घेतली, आता मी शांत राहणार नाही. काही झालं तरी मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. स्वानंदी चिंगीला घेऊन लग्न मंडपात येते. लग्नाच्या मंगलाष्टिका सुरू झालेल्या असतात, वरमाळा घातल्या जात असतात आणि स्वानंदी म्हणते की थांबा. तेव्हा मल्लिकाला खूप राग येतो. मल्लिका म्हणते, काय चाललंय हे सगळं तुझं? तेव्हा स्वानंदी म्हणते की हे रिपोर्ट बघा, हे रिपोर्ट काय सांगतायत ते. तेव्हा मल्लिका म्हणते, काय चाललंय तुझं? या मुलीसाठी तू माझ्या मुलावरती, माझ्या मुलाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतेस, तुला कळतंय का? राजवाड्यांची इज्जत घालवतेस तू. तेव्हा स्वानंदी म्हणते, मी राजवाड्यांची इज्जत घालवतच नाहीये, राजवाड्यांची इज्जत वाचवते. उलट तुमच्या मुलाने राजवाड्यांच्या इज्जतीला काळीमा फासलेला आहे. तेव्हा मल्लिका म्हणते की शक्यच नाहीये, माझा मुलगा असं वागणं शक्यच नाहीये. तेव्हा आजी, समर सगळेजण समोर येतात. समर स्वानंदीला म्हणतो की काय बोलताय तुम्ही स्वानंदी मॅडम हे? तेव्हा स्वानंदी म्हणते की मी कशाला खोटं बोलू, माझ्या हातात रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट आहे चिंगी प्रेग्नंट आहे. आता मात्र अंशुमन म्हणत असतो की काय चाललंय हे, ही दुसऱ्याचं पाप माझ्या माथ्यावर फोडं मारत आहे आणि मी मात्र हिचं ऐकून घ्यायचंय. त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलंय का त्या बाळाचा बाबा मी आहे ते? तेव्हा मात्र चिंगीला खूप राग येतो. चिंगी समोर जाते आणि अंशुमनच्या खानदेशी कानाखाली देते आणि म्हणते, बाद झालं अंशुमन, आतापर्यंत मी तुमचं ऐकलेलं आहे पण आता नाही, कारण माझ्या पोटातलं बाळ तुमचंच आहे आणि हे सगळं कधी घडलेलं आहे हेही मी तुम्हाला सांगू शकते. सगळेजण तिथं असतात, सगळेजण पाहत असतात. तेव्हा चिंगी सांगत असते की हो, त्या दिवशी घरी पार्टी होती आणि स्वानंदी मॅडमच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिक्स केलेलं होतं कोल्ड्रिंक्समध्ये आणि त्यामुळं त्यांना चक्कर येत होती आणि त्या वेड्यासारखं वागत होत्या. त्या दिवशी मी तुम्हाला सांगत होते, मला स्वानंदी वहिनींकडे जाऊ द्या, त्यांना सांगू द्या काय झाले ते. त्यांच्या कोल्ड्रिंक्समध्ये कोणीतरी दारू मिक्स केलेली आहे हे मला त्यांना सांगायचं होतं, पण तुम्ही मला अडवलं आणि तुम्ही मला घेऊन गेला. प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्याशी हे केलेलं आहे. एवढंच काय तर समर सरांची म्हणजेच त्यांची चेन सुद्धा तुम्ही मला दिलेली होती आणि ते सगळं माझ्या माथ्यावर खापर फोडलेलं आहे. आणि आता एवढं सगळं झालेलं असतानाही तुम्ही माझ्याच माती हे सगळं खापर फोडत आहात. मान्य मला, या समाजामध्ये प्रत्येक वेळेस एका महिलेला सहन करावं लागतं, लेडीजला सहन करावं लागतं. तेव्हा स्वानंदी म्हणते की चिंगी, बास झालं, आता जे काय आहे ते खरं तर सगळ्यांना कळलेलं आहे. आणि तेव्हा स्वानंदी त्या मुलीला विचारते की तुला अजूनही या मुलाशी लग्न करायचंय?
ज्याने एका मुलीला फसवलेलं आहे आणि तरीही तुला वाटतंय कारण तुम्ही खूपच घाई केलेली होती लग्नासाठी, एवढं लक्षात ठेवा. आणि आता जे काय घडतंय ते तुमच्या समोर आहे. तेव्हा मात्र स्वानंदी जे बोलत असते ते ऐकून समर म्हणत असतो की काय चाललंय स्वानंदी मॅडम. स्वानंदी म्हणते की राजवाडे ऐकून घ्या तुम्ही. चिंगीच्या पोटामध्ये अंशुमनचं बाळ वाढतंय आणि चिंगीत जीव द्यायचा प्रयत्न करत होती. एवढं सगळं झालेलं आहे आणि तरीही तुम्ही आत्ता अंशुमनची बाजू घेणार आहात. आणि अंशुमन किती खालच्या थराला जाऊन वागू शकतो हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आतापर्यंत अंशुमनचं रेकॉर्ड तुम्हाला माहीत नाहीये का, असं स्वानंदी सरळ सरळ सांगत असते. आणि सगळ्यांच्या समोर रिपोर्ट तर आलेले असतात आणि रिपोर्ट पाहून स्वानंदीला तर धक्का बसलेला होता. आणि स्वानंदीने सुद्धा आता ते रिपोर्ट सगळ्यांच्या समोर दाखवलेले असतात आणि सांगितलेलं असतं की राजवाडे हे रिपोर्ट बघा. तेव्हा अंशुमन मात्र म्हणत असतो की नाही, माझा या बाळाशी काहीच संबंध नाहीये. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की बाद झालं, आतापर्यंत अंशुमन तुझे सगळे कारनामे ऐकलेले आहेत. आताही आम्हाला सगळ्यांना संशय होता आणि तू तेच केलेलं आहे. तुला वारंवार आम्ही विचारत होतो पण तू मात्र प्रत्येक वेळेस मुलींच्या आयुष्याशी खेळत आहे. श्वेताच्या बाबतीत तेच केलं, त्याचबरोबर आपल्या घरी काम करणाऱ्या त्या मुलीच्या बाबतीतही तेच केलं. आणि आता तुझ्या या सगळ्या कारस्थानाचा बळी मी चिंगीला होऊ देणार नाही. कारण काहीही झालं तरीही चिंगीला न्याय मिळालाच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. राजवाडे तुम्ही बघा काय करताय ते, कारण प्रत्येक वेळेस अंशुमनने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मग एवढंच असेल ना, अंशुमनचं म्हणणं आहे ना, तर आपण DNA टेस्ट करूया आणि DNA टेस्ट करूया. तेव्हा मात्र स्वानंदी आता मागं सरकत नाही, कारण तिला चिंगीवरती पूर्णपणे विश्वास असतो. म्हणून तर तिने एवढी ठामपणे बोलत असते आणि ती म्हणते की माझा चिंगीवर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की चिंगी कधीच खोटं बोलणार नाही. एक स्त्री कधीच खोटं बोलू शकत नाही, कारण आज तिच्या पोटामध्ये बाळ वाढतंय. ती एक आई आहे आणि ती कधीच खोटं बोलू शकत नाही. तेव्हा मात्र समरला खूप राग येतो. समर म्हणतो की अंशुमन, एवढं सगळं करायची गरज काय होती, आणि एवढं होतं तर तू मला आधी का सांगितलेलं नाही, असं म्हणत समरने अंशुमनच्या कानाखाली दिलेले असते. अक्षरशः तोंड फोडलेलं असतं त्याचं, नाकातोंडातनं रक्त येईपर्यंत त्याला मारलेलं असतं. आणि आज स्वानंदीने चिंगीला न्याय मिळवून दिलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.